लातूर मनपा निवडणुकीचा रणसंग्राम पेटला. आमदार निलंगेकरांचे आमदार देशमुखांना जाहीर आव्हान. एकाच मंचावर या, जनतेसमोर खुली चर्चा करू. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोपांच्या फैरी झडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी थेट आमदार अमित देशमुख यांना जाहीर आव्हान देत राजकीय चर्चेला नवे वळण दिले आहे. आज दिनांक 3 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत आमदार अमित देशमुख यांना जनतेसमोर एकाच मंचावर येऊन खुली चर्चा करण्याचे आवाहन दिले आहे. लातूरच्या विकासावर, मनपा कारभारावर आणि गेल्या अनेक वर्षांच्या सत्तेवर जर विश्वास असेल तर पळ काढण्याऐवजी थेट चर्चेला समोर जावं, असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले आहे. लातूर मनपा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे तसे राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असून जनतेसमोर सत्य मांडण्याची ही लढाई आता कोण जिंकणार, हा प्रश्न आता केंद्रस्थानी राहिलेला आहे. माझं काँग्रेसवाल्यांना, काँग्रेसचे नेते यांना देखील माझं आव्हान असणार आहे. सुसंस्कृत लातूर, एक चांगलं लातूर अशी आपल्या लातूरची ओळख आहे. आपण सर्वजण, त्यांनी देखील जसं विदेशामध्ये, अनेक विकसित देशामध्ये, न्यूझीलंड असेल, अमेरिका असेल, आपण हे काही गोष्टी पाहतो प्रचारातल्या, ज्या चांगल्या गोष्टी असतील ते घ्यायला पाहिजेत. एकाच व्यासपीठावर दोन्ही पक्षाचे लोक येतात, त्यांनी केलेले कामं सांगतात, त्यांनी भविष्यात काय करणार आहेत ते देखील सांगतात. माझं काँग्रेसवाल्यांना आव्हान आहे की आपण या एका व्यासपीठावर उभा टाकू. तुम्ही तारीख सांगा, तुम्ही वेळ सांगा आणि एका व्यासपीठावर उभा टाकून तुम्ही लातूरसाठी काय करणार आहात, तुम्ही लातूरसाठी काय स्वप्न पाहिलेत हे त्या ठिकाणी सांगा. आम्ही आमची बाजू सांगतो आणि जनता जनार्दन ही हुशार आहे. त्यांच्या लक्षात येतं लातूर हा शहर हे असा मतदारसंघ आहे, ह्याच्यावर कुणाचाही प्रभाव पडू शकत नाही. हा फक्त विकासाला, डेव्हलपमेंटला, इंटलेक्च्युअलला ह्यांच्या मागच लातूर हा उभा टाकतो. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.